हो रुमाल आहे माझ्याकडे. नाही असू दे ना, हे घ्या घ्या. हो काय केवढे लाड चालू आहे. अगं माझी चिंगुडी. अगं वर्षा किती वेळ. वर्षा किमान आम्ही गेल्यावर तरी सासरच्या गोष्टी माहेरी सांगायच्या ना. नाही नाही तसं काही असतं ना तर वर्षा सासरी राहिलीच नसते. वर्षाने तर नंदू दोघांपैकी कोणाचा तरी फोन आलाच असता ना. नाही हो ताई साहेब, अहो असं काही नाही, ते मायलेकीच्या गोष्टी असतात ना, तसं होतं. जावे बापू, हो आजपासून माझा हा चॉकलेटचा डबा तुमच्यासाठी. मी चॉकलेट सोडलं काय? टाळ्या वाजवा. एक मिनिट. हे आनंदाची बातमी आहे. हो नाही, त्यामागे उद्देश असा आहे की मला ना आता माझ्या गोकुळात रमायचंय, मला नातवंडात खेळायचंय. आता पुढच्या वर्षी राखी पौर्णिमेला माझ्या चिंगी सोबत खेळायला भाऊ हवाय. माझी अशी इच्छा आहे की माझ्या नातवंडांसोबत खेळता खेळता माझे डोळे मिटावेत. हो आई काय बोलताय तुम्ही. खरंच मनापासून वाटते. मी माझी अत्यंत आवडीची गोष्ट तुम्हाला दिलेली आहे. माझा चॉकलेटचा डबा मी नाही खाणार आता. वा ताई, तुम्ही चांगलंच बंधनात अडकवलं तर जावयांना. बघूयात आता दोघं काय ठरवतात ते. पण आता निघतो आम्ही. लक्षात ठेवा. आई नमस्कार कर. हो हो बाळा, करा करा नमस्कार करा. सुखी राहा. काका सदा सुखी राहा. दादा अरे नाही नाही राहू दे ना. असू द्या. येते. हो चल. वर्षा हो आई. ये जवळ. हो हो येईन मी. हा रसिका ताई, थँक्यू. वर्षा हा मुजडे. हो हो. अरे मुजडा कुठे आहेत माझ्या. अहो असतील ना इथे. नाही आहेत ना. अरे बापरे, तुमच्या सोसायटी मध्ये चोऱ्या होतात की काय? नाही नाही असतील इथेच कुठेतरी बसले. काही थांबा एक मिनिट. काका आई आई यांच्या मोजण्या हरवल्या. आनंदी आहे का बरं? नाही हरवत का चिंगी. काय ग चिंगी? मला 5 रुपये द्या, मम्मी बूट देईन. इकडे इकडे. 5 कसले 500 माग. हा काका, मला 500 रुपये द्या. मला वाटलंच होतं माझ्या भावाकडून पैसे उकळायची तुम्ही एकही संधी सोडणार नाही, म्हणून मी त्याच्या चपला घेऊन आलो. घे नंतर घे आणि चल. बर चला येतो. ताई साहेब, नंदू नाही 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 नंदूराव ऐका ना. नाही नंदूरावांचे लग्नातले बूट आहेत ते बूट घातल्याशिवाय ते घरी कसे जाणार परत. बरोबर ना. मला तेच बूट हवेत ना आता. हो वर जावई बापू म्हणताय मला आणि माझी मस्करी करताय. काय पोरखेळ चालू आहे तुमचा. मला माझ्या मोजड्या लपवलेला मला अजिबात आवडलेलं नाहीये. मगाशी दोन्ही गेम्स मध्ये तुम्ही वर्षाला जिंकून दिलं, तेही मुद्दामून. हो ना. नाही नाही दादा, आम्हाला काय दोघांना अपमान करण्यासाठी इथे बोलवलंय. नाही नंदू, आहो तसं नाही. बरोबर बोलतोय तो. या घरचा जावई येतो, त्याला जरा तरी मान देणार की नाही तुम्ही. पोर लहान आहे, हो मस्करी करते. ऐका एक मिनिट. नंदू सॉरी, सगळ्यांच्या वतीने मी तुझी क्षमा मागतो. तुला इतका राग येईल वाटलं नव्हतं. थांबा 1 मिनिटात आलो. अरे पण मुळात लपवण्याची गरज काय होती. ऐका ना ही काय म्हणते. चिंगी लहान आहे, समजून घ्या ना. काय समजून घेऊ मी. सावकाश हे गोष्टी समजून घेऊ मी. अरे बघ वर्षा, तुझ्या घरच्यांना जशी मस्करी करता येते ना, तशी मला सुद्धा मस्करी करता येते आणि ती मी करत होतो.
समुद्र घ्या पण आले नमस्कार करत होते. शिंगे कुठं आहे? चिंगू दादा केवढूस तोड झालं चिंगू. सॉरी काका. सॉरी. हे बघ, तू जरी माझे बूट लपवले नसतेस तरी मी तुझ्यासाठी एक गिफ्ट आणलं. अरे वा 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 मज्जा आहे का? अरे थँक्यू काका. इट्स ओके. बरं आता मला सांगतो गिफ्ट दिलं तर बरं माझ्याकडनं तुला 500 रुपये सुद्धा वेगळे हवे. तुम्हाला जर राग येणार असेल तर मला नको. बाई नाही मग मला राहणार नाही. भांडच करताय ग. वा काय सुंदर वास सुटलाय. पण हा चहाचा वास नाही वाटत आहे. आनंदी अगं मला चहावरून आठवलं. अगं मला तू चहाच नाही दिला बाळा. आनंदी अगं घसा सुकला ग माझा. मला चहा दे. बिन साखरेचा. तुम्ही गप्प बसता का? तुम्हाला विचारलं का कोणी बिन साखरेचा का साखरेचा म्हणून? आई असतोय इकडे. दे ग बाई चहा. हा तुमचा कमी साखरेचा. का ग? अरे वा. का ग कमी साखरेचा? का ग म्हणजे आधी आपल्याला डॉक्टरांकडे जायचं. डॉक्टर काय म्हणतात ते बघायचं, त्यानंतर ठरवायचं. पण तोपर्यंत बिन साखरेचा चहा घ्या. बरं. आलिया बोगासे. कमी साखरेचा, बिन साखरेचा नाही. आनंदी विचारायचं राहिलं ते आज काय शिजतंय घरामध्ये? मस्त वास येतोय ग. हा छान वास येतोय ना. फार मस्त. भरली भेंडी तुम्हाला आवडते ना? काय म्हणते? वा वा वा. मग जरा जेवायला लवकरच घेऊया का ग आपण? चिंगे चिंगे हे काय 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 चाललंय म्हणजे असं नाही करायचं चिंगे. हा काय झालं? काय रे राघवा बघ. बाबा हे बघ मला आजोबांनी किती छान सायकल घेऊन दिली. या सायकलवरनं आपण किती फास्ट जाऊ शकतो ना. मी स्कूल बस पेक्षा पण फास्ट जाईन याच्यावरून. हे बघ. हे सगळं बाहेर करायचं. घर मैदान नसतं. हे सगळं बाहेर चल. अहो बाबा कशाला घेऊन दिली तिला सायकल? अरे माझी नात आहे ती. माझ्याकडे हट्ट केला. आता नातीचा हट्ट आजाने नाही पुरवायचा तर कोणी पुरवायचा? चिंगी बाळा आपण खाली जाऊया खेळायला. चला चला. चला. काय ग? सांगितलं ना बाहेर म्हणून. चिंगी तुला सांगितलं ना सायकल घरात चालवायची नाही. खरं म्हणजे ना हिलाच एक सायकल घेऊन द्यायला हवी. तेवढाच गुडघ्याला व्यायाम होईल हिच्या. झाले मुक्ताफळ उठळून झाली तुमची. काय करताय? चला ना. या आजोबाने या पोरी. बरं चला मी निघतो. अहो एक मिनिट थांब थांब. काय टिफिन ना? हे बघ इथेच आहे. मी घेऊ शकतो. काय ग कमाल वास सुटला. काय बनवलंस? भरली भेंडी. मला आवडते ना. थँक्यू. आज भेंडीची भाजी होते म्हणजे वर्षाला उचक्या लागणार तिकडे. तिला पण फार आवडते ग भेंडीची भाजी. भाजी लय. बरं येऊ. येतो मी. माझ्याकडे लवकर. सरळ माझ्याकडे. अगं माझ्याकडे ये. अगं माझ्याकडे ये. तू ये सरळ ये. सरळ ये. सरळ चिंगे. अगं चिंगे. अरे चिंगे ये. काय ग? मी छान टर्न घेतला. अगं मस्त टर्न मारलास. वा वा वा. छान मस्त टर्न मारून गेलीस. तुला टर्न मारायचाच नव्हता. तुला सरळ माझ्याकडे यायचं होतं ना. अहो नाही माधवराव. ती सरळ आली असती ना तर तुमच्यावर धडकली असती. बरं झालं तिने टर्न घेतला ते. अहो स्वतःची काळजी घ्या आता. नाही तर नातीला खेळवता तुमची तब्येत बिघडायची ना. राघवनं तुम्हाला वर्षाच्या लग्नासाठी हॉस्पिटलहून इकडे आणलं.
पण तुम्ही आता हॉस्पिटलमध्ये जायचं नावच घेत नाही यात. एवढं बरं वाटायला लागलं का तुम्हाला? नाही कसं आहे पाटकर, आपल्या माणसांमध्ये आलं ना की माणसाला नेहमीच बरं वाटतं. आणि तसा मी बरा आहे आता, मला काही त्रास बीस होत नाहीये. आणि राघव आहे तो मला असं थोडी सोडतोय. डॉक्टरांकडे घेऊन जाणार, त्याची अपॉइंटमेंट, त्याची ट्रीटमेंट, औषधोपचार वगैरे सगळं व्यवस्थित चालू आहे. माधवराव, औषधांनी बरं होणार नाहीये हे. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये जावंच लागेल, ऍडमिट व्हावं लागेल आणि ऑपरेशन सुद्धा करावंच लागेल. नाही नाही मला तसा त्रास होत नाहीये पण अजून. आणि समजा ऑपरेशन करायची वेळ येईल ना तेव्हा बघू की ऑपरेशन करता येईल नंतर. पण आता सध्या कसं आहे ना, मला माझ्या नातीला खेळवायचंय. चिंगे 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 माझ्याकडे, चिंगे माझ्याकडे ये, चिंगे सरळ ये. बघ बघ माझ्याकडे येते, चिंगे सरळ ये. बघ पकडे ये, चिंगे चिंगे चिंगे. आली का नाही माझ्याकडे? आता काय करायचंय? अजून फास्ट चलो. ओय चिंगे चिंगे असं नाही करायचं, माझ्याकडे येतं. चिंगे इकडे बघ, चिंगे चिंगे लवकर ये चिंगे. किती गोड असतात नाही लहान बाळ. सीमा वहिनींचं बाळ डोळ्या सोडून जातच नाही. आणि या बाळांना कळती नसतं यांचं एक हसू पाहणाऱ्याला किती प्रसन्न बनवू शकतं ते. याळा लागतं या लहान बाळांचा. जे पाय माझे किचा रंग लावला मी. काय चाललंय माझं? बाप्पा लक्षच लागत नाही माझं. आज माझ्या हातून तुझी सेवा जरा अवघडच वाटते. तुला माहितीये मला काय वाटतंय आज? आज हिऱ्यासाठी काहीतरी बनवावंसं वाटतंय मला. हे काम मी उद्या पूर्ण करते. ए बाप्पा माफ करा मला. टोपरं आणि जबलं बनवते तिच्यासाठी. हा रंग छान दिसेल तिला. अरे यार आम्ही सकाळपासून काम करून करून जाम भूक लागली. अरे पण 10 मिनिटं अजून बाकी आहेत लंच ब्रेकला. आणि तसंही आपण लंच ब्रेकचा टाइम कुठे फॉलो करते. हे खरं आहे. जा ना यार ते काढा या डबे पटकन प्लीज. हो काढा काढा, नाहीतर तसे तुम्ही काही कामाला हात लावणार नाही जेवल्याशिवाय. अरे डबा आणलायच राघव? लग्नाच्या गडबडीमध्ये 2-3 दिवस डबा आणला नव्हता राईट. आता तुझा डबा आम्हाला खाण्यामध्ये खूप आनंद होईल खरंच. बाय द वे डब्यात काय आणलायच राघव? डब्यात मी काही आणलेलं असेल हा, पण तुम्ही आपापले डबे खायचे. तो डबा माझ्या बायकोने माझ्यासाठी दिलेला आहे, ते लक्षात असू द्या. एक महिना नवीन होता. बायकोने डब्यात भरपूर प्रेम भरून दिलंय वाटतं. हे खरं. हे योजना तो आम्हाला जॉईन करू शकतेस तू. नाही नाही मी बाहेर बसते ना. नाही का बरं?
एक मिनिट योजना ऐक, आपल्या ऑफिसमध्ये असं वकील वेगळे आणि वकील व्यतिरिक्त इतर कर्मचारी वेगळे असं काही भेदभाव नाहीये बरं का. सगळेजण एकत्र जेवायला बसतात. आणि ठीक आहे तू नवीन होतीस म्हणून आम्ही काय बोललो नाही, पण आता तुला मिसळायला पाहिजे ना. तू ये बरं बस आमच्यासोबत जेवायला. हे शिफ्ट हो. ते बरं राव, आम्ही मागितला डबा त्यावेळी नकार दिलास, बायकोला प्रेमानं डबा भरून दिलाय म्हणालास आणि आता तिला थोडं देतोस. पॉइंट टू बी नोटेड माय लॉर्ड. अरे ठीक आहे ना, मग तुम्ही सुद्धा घेऊ शकता. घ्या घ्या. हो आता बोलशीलच तू घ्या म्हणून. काय कमाल झाली भाजी. कोणी बनवली? माझ्या बायकोने. खरंच छान आहे. वहिनीच्या जेवणाचं कौतुक करणारी आता तूच राहिली होतीस. का कोणी कौतुक करणार नाही? खरंच मस्त आहे सर, तुम्ही खरंच लकी आहात. मला पण शिकायचं अशी भाजी बनवायला. अर्थात एवढी छान नाही जमणार, पण मी प्रयत्न करीन. पण खरंच तुम्ही मान्य सांगा, खूप छान झाली आहे भाजी. तूच सांग. थांब मी तुला फोन लावून देतो, तू सांग आणि तूच तिच्याकडून ती रेसिपी जाणून घे. हो. छान जाईल. शिवाय माझे होईल का पण तिला? छोटं झालं तर? नाही नाही नाही, छोटं तर नाही होणार, पण मोठं होऊ शकतं. कसं दिसेल ते? कसं कळेल मला? किती गोड दिसतोय बाप्पा. छान दिसेल तिला. आवडली वाटतं भाजी. हॅलो, आवडली का भाजी? काय हो, तुम्ही खाल्ली का पण भाजी? ही सगळ्यांनीच संपवली. नाही नाही, खाल्ली, सगळ्यांनी खाल्ली. मी पण खाल्ली आणि या सगळ्यांनी खाल्ली. सगळ्यांना खूप आवडली. कळलंच ते. ऐक ना आनंदी, अगं आमच्या ऑफिसमध्ये एक मुलगी आहे, तिचं नाव आहे योजना. तिने तुझ्या हातची भाजी खाल्ली, तिला खूप आवडली आणि तिला ती रेसिपी जाणून घ्यायची आहे. तर देशील का? हो देईन ना. हा मग तिला फोन देतो, बोल तिच्याशी. हॅलो मॅम, थँक्यू. ऍक्च्युली मी आई बाबांपासून लांब राहते, त्यामुळे रोज मेसच जेवण जेवते. पण आज तुमच्या हातची भाजी खाल्ली आणि एकदम घरची आठवण आली. हो, तुमच्या हाताला ना माझ्या आईसारखीच चव आहे. शेफ आहे माझे. थँक्यू. आणि तुला कधी भाजी खावीशी वाटली ना तर सांगा मला. त्यापेक्षा तुम्ही मला रेसिपी सांगा ना, मी बनवेन. बरं ठीक आहे, चल सांगते. हो. ओके, थँक्यू मॅडम. मी नक्की प्रयत्न करेन. नक्की करा. थँक्यू. ठेवते. हा. हो. आनंदी, अगं ये ना. बाळ कुठे आहे? आणि वहिनी आहेत की आतमध्ये? काय झालं ते? आई अहो, कोण आलंय? मी आहे आनंदी. आनंदी तू ये ना, बस. बस. वहिनी, इरासाठी हे बघा हे बनवलंय मी. ही खाऊ. किती छान बनवलंस ग. कसं बनवलंस?
अगं सीमा, आमची आनंदी आहेच सर्व गुण संपन्न. तिला फक्त खाद्यपदार्थच नाही तर कलाकुसर सुद्धा खूप छान जमते. वहिनी घालून बघूयात ना, मला बघायचं तिला व्यवस्थित होतं की नाही. हो, मला सुद्धा खूप घाई झाली. कधी एकदा हिलाही घालते. द्या.